तुम्ही नक्की एकदा ट्राय करा. हे तेल आपल्या केसांसाठी खरंच वरदान आहे. अजिबात आपल्याला दुसरं काही लावायची गरज नाही पडत. चला कसं तेल बनवायचं सांगते. आता गावाला आहे बघा, इथे बघू शकता किती मोठं जास्वंदीचं झाड आहे आणि सगळे फुलं आहे ना एवढं असं भरलेलं असतं ना, हे झाड खूप सुंदर असं दिसतं. आणि चला आता जास्वंदीचे फुलं पहिले तोडून घ्यायचे, पानं पण घेऊ शकता त्याच्यामध्ये. आता त्याच्यामध्ये आपल्याला 2 चमचे मेथी दाणे आणि आपल्याला कढीपत्ता घ्यायचा आहे आणि जास्वंदीचे फुलं. लोखंडाची कढई घेतलेली, त्याच्यामध्ये पूर्ण बॉटल मी तेल टाकलेलं आहे. त्याच्यामध्ये आता आपल्याला मेथी दाणे घालायचे आणि त्याच्यानंतर कढीपत्ता आणि जे फुलं आपण तोडून आणलेले ते. आता त्याच्यानंतर आपल्याला हे 10 मिनटं छान मंद गॅसवर आहे ना, कढीपत्ता कुरकुरीत होईपर्यंत किंवा काळं पडेपर्यंत आपल्याला छान शिजवून घ्यायचं आणि थंड करून घ्यायचं आहे. इथे बघू शकता थंड झालेलं आहे आणि आता मी गाळून घेते ते आणि एक बॉटलमध्ये भरून ठेवायचं. आपल्याला आहे ना आठवड्यामधून 8 दिवसामधून आहे ना 2 वेळेस हे तेल लावायचं. छान असं मसाज करायचं आहे, मुळाशी लावायचं आहे. तुम्ही नक्की ट्राय करा. खरंच खूप म्हणजे खूपच हे तेल आहे ना गुणकारी आहे. आणि त्याच्यानंतर आहे ना आता बघा, मेथी दाणे आहे ना आपले केस गळती वगैरे थांबवतं आणि आपल्या केसांमध्ये कोंडा वगैरे तयार होतो, तो पण आहे ना खूप म्हणजे खूप त्याने फरक पडतो मेथी दाण्याने. आणि त्याच्यानंतर आपल्याला आहे ना कढीपत्ता आहे ना आपले केस आहे ना काळे करतो. आणि त्याच्यानंतर ह्या पद्धतीने तुम्ही नक्की बनवून बघा, लावून बघा. आता मी दुसऱ्या दिवशी केस धुतलेले आहे, बघू शकते एवढे छान सिल्की होतात ना केस. मी खूप म्हणजे खूप याच्या रेमेडी काही ना काही बनवत असते. याच्या पहिले पण मी ना हे तेल लावत होती, म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करूया. आणि हे बघा केस धुतलेले आहे आणि विंचरलेले आहे. आणि विंचरताना आपल्याला छोट्या कंगव्याने केस विंचरायचे नाही, केस आहे ना गळतात त्याने किंवा कंगव्यामध्ये जास्त येतात. आणि ह्या पद्धतीने केस झालेले आहे. चला इथेच एंड करते. बाय.